त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। आरोग्य विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचारचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। कॅशलेस उपचारांबाबत हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। रुग्णांची माहिती, बेडची उपलब्धता, तक्रारींसाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात येणार आहे। आरोग्य विभागाचा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आहे। अपघातग्रस्त रुग्णांसाठी आता 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध असणार आहेत। आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत हा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत। विशाल, आरोग्य विभागाने अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलाय हा। नक्कीच दीपाली, आरोग्य मंत्रालयाने हा घेतलेला निर्णय आहे। अपघातग्रस्तांना जवळपास 1 लाख रुपयांपर्यंतचे उपचार जे आहेत ते होणार आहेत। राज्यातील आणि परराज्यातील व्यक्तींचा महाराष्ट्रात अपघात झाल्यास त्याला कोणत्याही रुग्णालयात घेता येणार आहे, असा उपचार जो आहे तो घेता येणार आहे। हा जो निर्णय आहे तो आरोग्य विभागाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून याला विशेषतः 1 लाखापर्यंतचा कॅशलेस उपचार जे आहेत ते करण्यात येणार आहेत आणि आता महत्वपूर्ण जो निर्णय आहे तो झालेला आहे। खर तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना जी होती त्या योजनेमधलाच हा एक भाग जो आहे तो पाहायला मिळतो। याच्यामध्ये काही निकष जे आहेत ते बदललेले पाहायला मिळतात। पूर्वीचीच योजना आहे ज्याच्यामध्ये हा जो बदल आहे तो बदल केलेला आहे। काल मुंबईमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा निर्णय जो तो आलेला आहे। त्यामुळे आता एक आरोग्य विभागाकडून एक कुठेतरी अलर्ट मोडवर सुद्धा पाहायला मिळतंय किंवा कार्य गतिमान सुद्धा होत असल्याचं पाहायला मिळतंय। अपघातग्रस्तांना मिळत असणाऱ्या या उपचारामुळे कुठेतरी नागरिकांना सुद्धा दिलासा जो आहे, कुठेतरी दिलासाचा एक निर्णय जो आहे तो दिलासा पाहायला मिळत आहे। दीपाली, नक्कीच विशाल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।